मधुरा श्री आणि कलाकृतीला सगळ्याच मनापासून स्वागत आहे. आपल्या हॅशटॅग ती सध्या काय करते या नव्या एपिसोड साठी आज मी आली आहे पुण्यामध्ये. पुण्यातल्या मोर कॉन्सेप्ट आतमध्ये मी आज आली आहे. आजच्या आपल्या गप्पा इथे रंगणार आहे. बघू शकता इथे अँबियन्स खूप छान आहे. चला बघूयात कसं आहे का. नमस्कार, मी मधुरा श्री आणि कलाकृती मीडियाच्या हॅशटॅग ती सध्या काय करतेच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर या हॅशटॅग वरूनच तुम्हाला कळलं असेल की आपल्या एपिसोडचा आजचा विषय नेमका काय असणार आहे आणि ही सिरीज नेमकी कशी असणार आहे. पण आज माझ्या बरोबर एक अशी कलाकार आहे जिने 20 वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरती पदार्पण केलं आणि आजही तिने केलेली भूमिका आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. आणि त्या मालिकेचं नाव होतं श्रीयुत गंगाधर टिपरे आणि त्या निमित्ताने माझ्या बरोबर आहे या मालिकेमध्ये शलाकाची भूमिका जिने साकारली होती ती आपल्या सगळ्यांची लाडकी रेश्मा नाईक. हाय, नमस्कार. कशी आहे? मस्त, मजेत. खूप खूप स्वागत आहे तुझं कलाकृती मीडियामध्ये. आणि या नव्या कोऱ्या सिरीजचा तू एक भाग आहे ज्याचा मला खूप जास्त आनंद होतोय. मलाही खूप आनंद होतोय. पुण्यामध्ये पुण्यामध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. येस, थँक्यू सो मच. कशी आहेस आणि कसं वाटतंय इतक्या वर्षानंतर आजही त्या भूमिकेसाठी ओळखलं जात आहे आणि आज आपण त्या भूमिकेच्या निमित्ताने एक इंटरव्ह्यू करतोय. कसं वाटतंय म्हणजे छानच वाटतं. आणि शलाका इतकी माझ्यात बसलेली आहे त्यामुळे मला फार वेगळं नाही वाटत आहे. आनंद 100% आहे, पण छान वाटतंय. आणि मी असं ऐकलं की ज्या वेळेला ती भूमिका तुला विचारण्यात आली तेव्हा ऑलरेडी 25 मुलींना रिजेक्ट करून झालं होतं आणि ती तू 26 होती. म्हणजे तू ऑलरेडी लकी होतीसच. आणि त्यानंतर त्या भूमिकेने तुला अजून भाग्यवान केलं कारण इतकी गाजली ती भूमिका. काय साधारण तेव्हा पहिला विचार मनात काय आला होता? तू नाही म्हणाली होतीस ते का म्हणालेलीस नाही? कारण तुझं साधारण तेच वय होतं आणि करिअर आणि या सगळ्या गोष्टींचा विचार एक बॅक ऑफ द माइंड सुरू असतं. अगदी बरोबर बोललीस तू की करिअर वाईज ऍक्च्युली मी फार वेगळ्या गोष्टी निवडल्या होत्या. म्हणजे मीडिया, मी त्यावेळेला मल्टीमीडियाचा कोर्स कॉलेज सुरू होतं, कॉलेज गोईंग गर्ल होते, त्यामुळे पुढे जाऊन काय करायचंय वगैरे. आणि हे क्षेत्र ह्याचा विचारच केला नव्हता जास्त करून. त्यामुळे निवडायचं नाही निवडायचं हा काहीच विचार नव्हता. आणि थोडासा पुणेरीपणा असेल हा की पहिल्यांदा नाही म्हणून टाकायचं पटकन, म्हणून कदाचित मी नाही म्हणाले असेल. पण असं झालं की घरचे माझ्याशी बोलले, आई वडिलांशी बोलले, सगळं डिस्कशन झालं आणि चल भेटून तर येऊ. आता केदार तेव्हा फोनवर मला बोललेलं आठवतंय की मी 25 मुलींना रिजेक्ट केलंय आणि तू 26वी आहेस. तर मला असं वाटलं होतं काय नाही, बहुतेक होणार नाहीच आहे, तर भेटून येऊया आपण. अशा ह्याने मी गेले होते. ऑडिशन कशी झालेली? म्हणजे काय ब्रीफ काय दिलं किंवा तू काय तिथे? नाही, ऑडिशन झालीच नाही माझी. नाही, मग केदारनी बघितलं, बोलला तो माझ्याशी, तो म्हणला तू करतेस रोल. आणि आम्ही अल्फा मराठी, तेव्हा अल्फा मराठी होतं, अल्फा मराठीच्या ऑफिसला गेलो आणि ते साईन केलं. क्या बात, इतकं सोपं म्हणजे. आणि त्याआधी मला वाटतं तू नूपूर मध्ये पण एक नूपूर त्या ह्याच्यात त्यांनी मला बघितलं होतं, त्या सिरियल मध्ये बघितलं होतं आणि तसं त्यांनी कॉन्टॅक्ट शोधून बोलवलं होतं. म्हणजे किती भारी आहे ना. म्हणजे आजकाल आता ऑडिशन्स असतात किंवा आपण सोशल मीडिया थ्रू आता अनेक जण सिलेक्ट होतात, पण त्यावेळेस हे काहीच नव्हतं आणि त्यातही त्यांनी तुझी ती भूमिका लक्षात ठेवून तुला विचारलं. ही किती भारी मोठी गोष्ट आहे. येस येस. पण आपला जो विषय आहे हॅशटॅग ती सध्या काय करते, माझ्या सकट सगळ्या प्रेक्षकांना हा प्रश्न आहे की रेश्माताई सध्या काय करते, तू कुठे असतेस, तू काय करतेस आणि तू इंडस्ट्रीपासून लांब का आहेस, असे असंख्य प्रश्न सगळ्यांना आहेत. तर मला तुला ते सगळे एक एक प्रश्न विचारायचे आहेत. आपण सुरुवात करूया तुझ्याच पासून. तू आता आज आपण पुण्यात भेटलोय. सो येस, तू पुण्यामध्ये असते, गेली 18 वर्ष पुण्यात आहेस. आणि तू काय करतेस? म्हणजे मालिकेनंतर तू तुझं क्षेत्र बदललंस का? क्षेत्र बदललं असं नाही म्हणतायत, कारण सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट की माझं लग्न झालं, मी अमेरिकेला गेले होते, काही वर्ष अमेरिकेत राहिले, परत आले तेव्हा माझा मुलगा झाला. सो अगेन काही करण्याची अशी हे नव्हती. आणि त्याच्यानंतर एक छोटे मोठे प्रयत्न मी करत होते. थोडस आर्ट, आय एम एन आर्टिस्ट मायसेल्फ, तर काही इव्हेंट्स, एक्झिबिशन्स हे करत होते. आणि त्याच्यानंतर हळूहळू, कारण मुलाला वाढवण्यात मी छान एन्जॉय करते हे सगळं, त्यामुळे तिथे माझं जास्त लक्ष होतं. आय बिलीव्ह की आईनी घरी असणं
खूप महत्वाचं असतं मुलांसाठी मोठं होत असताना. आणि इव्हेंच्युअली इट हॅपन सो दॅट आय बिकेम अ सिंगल पेरेंट. त्यामुळे मग मुलांसाठी सगळं असं एक माझं ते तो फोकस राहिला. आणि थोडंसं साईड बाय साईड मी करत राहिले. माझ्या एका खूप छान मैत्रिणी करून मी टेराकोटा मोल्डिंग शिकले. त्यामुळे गेली 10-1 वर्ष मी टेराकोटाचे वर्कशॉप्स घेते. मी गणपती बनवायला शिकवते आणि असं एक छोट्या मोठ्या गोष्टी मी करते काही वर्ष. आता डेफिनेटली मुलगा मोठा झालाय ऑब्व्हियसली, त्यामुळे आता मला माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळे चालू आहेत प्रयत्न. आणि विचार असा आहे की आता खूप गोष्टी करायच्या राहून गेल्या, त्यामुळे त्या ज्या काही करायच्या राहून गेल्या त्या आता कराव्यात असं मला वाटतं. ह्या क्षेत्रापासून लांब राहण्याचं असं काही मेजर कारण नाही. मला अगदी आनंदाने आताही काम करायला आवडेल. जर चांगलं काम आलं तर मी 100% करेन, पण ते येईपर्यंत काही ना काहीतरी सुरू आहे. क्या बात आहे. पण मधल्या काळामध्ये काही ऑफर्स तुला आल्या होत्या का, किंवा तू ठरवून तू ते त्यावेळेस? नाही, ऑफर्स नाही आल्या. नाही, अशा काही ऑफर्स वगैरे नाही. आणि मे बी लोकांचं थोडंसं कन्फ्युजन असं होतं की मी अमेरिकेतच आहे अजून, असंही झालं कदाचित. सोशल मीडियाचं हे जग आहे, हा काळ आहे, आणि इथे प्रत्येक गोष्ट आपल्याला तिथून एक अपडेट मिळत असते, कलाकारांबद्दलची माहिती कळत असते. पण ह्या अशा सगळ्या काळामध्ये तुझं इंस्टाग्रामचं अकाउंट प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुझ्याबद्दल काहीच माहिती मिळत नाहीये. तर एक कलाकार म्हणून तुला असं वाटत नाही का की तू अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा तितका उपयोग केला पाहिजे? का तू रिझर्व असल्यामुळे तू? दोन्ही भाग आहेत. मी रिझर्व आहे, त्यामुळे ते अकाउंट प्रायव्हेट होतं. आता ते नाहीये प्रायव्हेट. गेली 2 वर्ष ते नाहीये प्रायव्हेट. आणि कारण हेच होतं की आता मला लोकांपर्यंत पोहोचायचंय कुठल्याही गोष्टीसाठी म्हणून. त्यामुळे बिकॉज आय स्ट्रिक्टली बिलीव्ह की फार पर्सनल गोष्टी सगळ्या सोशल मीडियावर टाकणं गरजेचं मला नाही वाटत पर्सनली. पण जे चांगलं आपण काही काम करतोय वगैरे ते दिसलंच पाहिजे. नेटवर्किंगसाठी फार छान मीडियम आहे ते. त्यामुळे त्याचा चांगला वापर होणं हे फार महत्वाचं वाटतं. गंगाधर टिपरे मालिका ना इतकी कमाल होती, म्हणजे मला असं वाटत नाही की कोणी ती मालिका बघितली नसेल. म्हणजे आमच्या मागची जी आता जनरेशन आहे ती सुद्धा ही मालिका बघते. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तर सगळ्यांनी पाहिली मालिका पुन्हा एकदा, आणि त्यातले सगळेच एपिसोड खूप छान आहेत. पण तुझ्यासाठी एक असतो ना, एक असा हळवा क्षण असतो किंवा एक हळवा एपिसोड त्यातला, तुझ्यासाठी कोणता होता तो? अगदीच एव्हिडंट आहेत ते एपिसोड. जेव्हा मी टिपरे सोडून अमेरिकेला निघाले होते अजूनही थोडासा शहारा येतो विचार केला की ते सोडून चालले होते. त्यामुळे ते फार स्पेशल एपिसोड झाले होते सगळे. ते रडणं, त्या भावना सगळ्या खऱ्या आल्या होत्या. त्यामुळे ते तिथेही काही काम करावं लागलं नव्हतं. ते सगळे एपिसोड. आणि अजून त्याच्यापेक्षा जास्त स्पेशल म्हणजे मी अमेरिकेत असताना इथे आले होते ज्यावेळेला टिपरे संपवली मालिका. तेही 10 एपिसोड मी केले तेव्हा मी परत आले होते. तर ते फार स्पेशल होते. किती कठीण असेल ना ती गोष्ट तुझ्यासाठी की एका पिकला जेव्हा मालिका होती त्यावेळेस तुला ती सोडावी लागली, आणि किती म्हणजे तेव्हाचे इमोशन्स किती वेगळे होते. आणि असं होतं आयुष्यातही. प्रायोरिटी त्या वेळेची असते आपली, त्या कारणाने होतात गोष्टी. बट आय एम व्हेरी लकी की आजही ती अख्खी फॅमिली भेटली की ती तशीच असते. ती माझी फॅमिलीच आहे. त्यामुळे ते मला फार भारी वाटतं, एकदम छान की आय हॅव समथिंग लाईक दिस. मी कशाचा तरी इतक्या सुंदर गोष्टीचा भाग होते. आणि तेव्हा अनेकांना असंही वाटायचं ना की तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा राजन सर आणि शुभांगिता यांचे तुम्ही मुलं आहात. अरे किती किस्से झाले ह्याच्यावरून. माय गुडनेस. खूप लोकांना हे वाटायचं की मी राजन काकाची मुलगी आहे, मी शुभुताईची मुलगी आहे. फार फार मजा यायची. आणि ते कास्टिंगचं आय थिंक केदारला क्रेडिट जातं, इतकं परफेक्ट झाल्या कारणाने. खरंच. आणि प्रत्येक पात्र ते घराघरातलं वाटायचं, आणि प्रत्येक एपिसोड मधला जो विषय होता तोही अगदी घरातलाच होता. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरामध्ये घडणाऱ्या ज्या रोजच्या गोष्टी असतात त्या कशा पद्धतीने हाताळल्या जातात, किंवा त्यातून एक मध्य काढून कसं आपण एक काढू शकतो मार्ग, हे फार छान दाखवलेलं. म्हणजे मला इतकं सोपं गेलं ना ग की माझा भाऊ 1 वर्षांनी मोठा आहे. त्याच्याशी जितकी मारामारी मी करायची तितकीच मला विकासशी करायची होती. काहीच वेगळं करायचं नव्हतं तिकडे जाऊन. एका पॉइंटला असं झालं की तू आणि विकास खरंच भांडायला लागला असा सेटवर. अगदी कारण विकास अतिशय खोडकर आहे. तो सतत माझे केस ओढ, मला फटका मार, पळून जा, हे सतत तो करत असायचा.
आणि त्याच्या मागे पळत जाणं, त्याला मारणं, सतत त्याला काहीतरी चिडवत राहणं, विचारत राहणं, हे अगदी असंच वातावरण होतं सेटवर. क्या बात आहे. आणि समोर छान फूड आलेलं आहे. सो येस, प्लीज घे, तुझ्या आवडीचंच आहे सगळं. थँक्यू. खाण्याच्या बाबतीमध्ये साधारण तुझं कसं असतं, म्हणजे असं तू ठरवून असं काही एखाद दिवशी असं काही म्हणतेस की आज हेच खायचे, का असं मनात येईल तेव्हा पटकन माझ्याकडे बघून तुला लक्षात आलं असेल की मनात आलं की ते खायचं असतं. एक फार छान गोष्ट आहे की एकतर आई छान कुक, आजी छान कुक, आणि हे सगळं मलाही कुकिंग आवडतं. वर्स्ट थिंग इज करता येतं सगळं, त्यामुळे काही खावंसं वाटलं तर ते करताही येतं. आणि बाहेरचं खाणं वगैरे हल्ली कल्चरही भरपूर वाढलेलं आहे, त्यामुळे छान छान खायचं. आणि खाण्यासाठी जगणं असावं प्रत्येकाचं. म्हणजे डाएट वगैरे अगदी आय 100% बिलीव्ह इन इट, पण आय डोंट बिलीव्ह इन टू मच ऑफ इट, की एका एक्सटेंडला जायचं नाही म्हणजे मी हे नाहीच खाणार आणि मन मारणं मला समाव नाही पटत. त्यामुळे मी खाते, सगळं खाते. सो प्लीज. ती पण सेट वरती काय असायचं तुमचं जेवणाच्या वेळेस? धमाल. ताई घरून, शुभांगी ताई घरून बनवून आणायच्या सगळं? लाड असायचं सेट. काय सांगते? तर राजन काकाच्या घरून डबा यायचा, शुभूताई घरून डबा आणायची. एक खूप छान आठवण आणि गोष्ट अशी आहे की दिलीप काका दादरला राहायचं आणि माझं घर टायकलवाडीत होतं. सो मोस्ट ऑफ द टाइम्स ते मला घेऊन जायचे. त्यांच्या टॅक्सी ब्रेकफास्ट असायचा आणि नीला काकी त्यांची बायको इतकं सुंदर बनवायच्या ते ब्रेकफास्ट. मग ते माझ्यासाठी आणायचे आणि आम्ही टॅक्सीत ब्रेकफास्ट करत सेटवर पोहोचायचो. लकीएस्ट थिंग टू हॅपन. आणि इतकी मजा घ्यायचो आम्ही त्या गोष्टीची. असे लाड माझे झालेले आहेत. म्हणजे राजन काकाच्या घरून जे जेवण यायचं, शुभांगी ताईच्या घरून जे जेवण यायचं, आणि केदार तर फॅन्टास्टिक जेवण अरेंज करायचं. त्यामुळे जेवल्यानंतर तर पान यायचं सेटवर आणि ते पान खाल्ल्यावर आम्ही झोपायचो. प्रॉपर ब्रेक 1 ते 5. मग सिरियल शक्य झाली. पहिल्याच मालिकेत, म्हणजे इतक्या मोठ्या मालिकेत पहिल्याच तुला इतक्या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळणं ही पण किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे दिलीप प्रभावळकर सरांसारखे कलाकार ज्यांच्याबरोबर तू यायचीस आणि त्यांच्याबरोबर तू इतकं जवळून काम केलंस आणि त्यांची नात म्हणून काम केलंस, ही सगळ्यात गोड गोष्ट आहे. फार गोड. त्यांच्याकडून असं तुला काही असे टिप्स मिळालेत का ग त्यावेळेस, किंवा तू त्यांच्याकडून असे काही सल्ले घेतलेस जे तुला आज खूप? प्रत्येकच वेळेला. हो, प्रत्येकच वेळेला. कारण होतं असं, आता ते काही बोलतायत तर त्यावर माझी रिॲक्शन काय हवी हे मी बिनधास्त विचारायचं. आणि ह्या सगळ्या मंडळींनी ना, म्हणजे तुला सांगते, काडीचंही दडपण येऊ दिलं नाही, कधीच नाही. त्यामुळे त्यांना काहीही विचारायला भीती नाही वाटली कधी मला, की हे कसं करू, मी कुठे बसू, मी कुठे बघू, इथपासून ते काय बोलायचंय, काय करायचंय, किंवा फार रिॲक्ट नाही व्हायचंय आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना विचारायचे. आणि सगळेच जण फार प्रेमाने समजायचे खरंच. म्हणजे असा एखादा त्यांनी दिलेला सल्ला तुला आठवतोय की जो तुला आजही लक्षात आहे, किंवा तुला वेळोवेळी आठवण होते त्या गोष्टीची? अरे बापरे, असे खूप असतील. पण हे एक मेन होतं की जेव्हा समोरची व्यक्ती काही इम्पॉर्टंट बोलते त्या तुम्ही जास्त न रिॲक्ट होणं, नॉट टू ओव्हर शॅडो एनिथिंग, हे मला दरवेळेला आठवतं. क्या बात आहे. त्यामुळे ना, आणि खूप एक छान सवय लागली की लिस्निंग. तू ही बोलतेस तर पूर्ण तुझं वाक्य होऊ देणं आणि मी ऐकणं आणि मग त्याला रिॲक्ट होणं, हे किती महत्वाचं असतं. तुम्ही रोजच्या आयुष्यात जरी बघितलं तर लोक ऐकता ऐकता बोलायला लागतात बिकॉज दे वॉन्ट टू रिॲक्ट फर्स्ट. तर ही फार मोठी गोष्ट शिकले मी. सगळेच जण एक कमाल होते. तू मगाशी जसं सांगितलंस की तू वर्कशॉप्स घेतेस, सातत्याने चालू आहे तुझं, तर त्याबद्दल आम्हाला आवडेल थोडंसं अजून ऐकायला, की काय काय अजून शिकवतेस तू, किंवा तुला अजून काय काय त्याच्यामध्ये करायचंय, पुढचे प्लॅन्स काय? येस, तर आता असं झालं जसं मी म्हणलं की ते मुलाचं शिक्षण हे ते वगैरे, आता मी पुन्हा एक सुरू केलंय. त्यामुळे आता मी माझ्या घरी किंवा एक मित्राचं ऑफिस आहे तिथे आम्ही हे वर्कशॉप घेतो गणपतीचे. तर मी असं ठरवलं की आता हे आवडतं इतकं तर हे आपण कंटिन्यू करूया. त्यामुळे ते चालू आहे. मधल्या काळात मी काही एक कॉलेज स्टुडंट्स जिथे सिनेमॅटोग्राफीचे कोर्सेस होते त्या स्टुडंट्सच्या फिल्म्स असायच्या, तर त्यांना कॉस्ट्युम डिझायनिंग हे ते थोडंसं हेल्प कर वगैरे ह्याही गोष्टी केल्या. त्यामुळे त्याही दृष्टीने काम चालू आहे, ह्याही दृष्टीने काम चालू आहे. बघूयात काय होतंय. तू
मगाशी म्हणालीस की आता मुलगा मोठा झालाय त्याच्यामुळे आता तुला पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रामध्ये यायला आवडेल. तर आता साधारण आता काय म्हणतात एक चित्रपट म्हण किंवा मालिका म्हण दोन्ही गोष्टींचं एक स्वरूप बदललंय. तुला कशा पद्धतीच्या मालिकांमध्ये किंवा चित्रपटांच्या भूमिकेसाठी आवडेल काम करायला? असं स्पेसिफिकली मी काही विचार नाही करून ठेवलेला. आता वयाला साजेसं आणि एक छान आपल्याला जमेल एक चांगलं प्रोजेक्ट असेल तर मी 100% करेन, काहीच हरकत नाही. केदार सरांचे आता लागोपाठ सलग मूवीज आले आणि खूप फार सुंदर झाले. सगळेच. तुला काय वाटतं जर का त्याच्यामधल्या एखाद्या भूमिकेसाठी तुला विचारलं असतं तर तुला त्यातली केदारचा फोन यायच्या आधी हे जोक आहे आमच्यातला की तुझा फोन यायच्या आधी माझं हो आहे हे तुला माहिती आहे. त्यामुळे प्रश्नच येत नाही. एक तर ब्रिलियंट डिरेक्टर आहे केदार आणि फार छान माणूस आहे, त्यामुळे काहीच हरकत नाही. आणि जितकं ना आपण एखाद्या मालिकेच्या विषयाची आणि कलाकारांची एक वेगळी बाजू असते जे आपल्याला बघताना त्यांच्यामुळे त्याचं उठून दिसतं. मला वाटतं ना केदार सरांच्या दिग्दर्शनाची पण ती एक वेगळी बाजू आहे की ते ज्या पद्धतीने ते दाखवतात ना ते बघताना अजून छान वाटतं. त्याचं मला मुळात फार आवडतं इज ऑब्झर्वेशन. फार बारीक गोष्टींचं ऑब्झर्वेशन इतकं सुंदर करतो तो आणि ते तसंच्या तसं आपल्याला तो एक्सप्लेन करतो. फारच ब्रिलियंट. 20 वर्षापूर्वी आलेल्या त्या एका मालिकेतून तुला जी भूमिका मिळाली आजही ती लोकांच्या लक्षात आहे आणि प्रेक्षकांना बघायचंय आता तुला त्याच्यामुळे. आणि ओळख दिली. ओळख अशी की लॉकडाऊनच्या काळात आपण मास्क लावून फिरत होतो आणि तरीही लोक माझ्यापर्यंत आली, तुम्ही शलाका ना? तर म्हणलं मी मास्क लावलाय, तुम्ही कसं ओळखलं? अरे आवाजावरून ओळखलं. म्हणजे काय? तर इतकं म्हणजे आपण कोणाच्या तरी मनात इतके आहोत ही भावनाच इतकी सुंदर असते. सेम मला पोस्टात गेले होते मी, काही पोस्ट करायचं होतं मला, बहिणीला पाठवायचं होतं ऑस्ट्रेलियाला. तर तेव्हा तिथेही तेच घडलं की तुम्ही शाला म्हणलं मास्क गॉगल नाही तुमच्या आवाजावरून ओळखलं आम्ही तुम्हाला. फार फार मजा येते आणि आजही भेटतात फॅन्स, फोटोग्राफ्स घेतात, हे फार मजा येते. आताचं फॅन्सचं स्वरूप थोडं बदल. आता फोटोग्राफ्स घेतात किंवा इन्स्टाला आपण एक कमेंट करू शकतो, फोटोज लाईक करू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही ज्या काळामध्ये काम करत होतात 20 वर्षांपूर्वी हे सगळं माध्यम नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, फार काही नव्हतं, टेक्नॉलॉजीचा वापर. तेव्हाची गोष्ट कशी असायची? म्हणजे तेव्हा तुम्हाला चाहते भेटायला यायचे किंवा तेव्हा एक सह्यांचं पण होतं, ऑटोग्राफ्स घ्यायचे. तेव्हा सेटवरती तुम्हाला कसं? फार सुंदर आठवण सांगते मी. सेटवरची वेगळी, पण पुण्यात फिरत असताना एक मुलगा आला की मी खूप तुमचा फॅन आहे, हे ते खूप रेग्युलरली घडायचं त्यावेळेला. आणि तो म्हणला माझ्याकडे ना ऑटोग्राफ घ्यायला काही नाहीये. त्यांनी 100 रुपयाची नोट माझ्या हातावर ठेवली, ह्याच्यावर द्याल प्लीज ऑटोग्राफ? म्हणलं नाही सॉरी मला माफ कर, मी एक डायरी घेऊन येते तुझ्यासाठी, मी ऑटोग्राफ देईन. इतक्या गोड गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या कधीही न विसरण्यासारख्या. एक मुलगी होती ती मला आठवतं नवरात्र काही दसरा होता मला वाटतं, आणि रस्त्यात रांगोळी घालत होती. फार सुंदर तेव्हा संस्कार भारतीच्या रांगोळ्या घातल्या जायच्या रस्त्यात. आणि ती आली ती मिठी मारून इतकी रडली. तिचे आजोबा रिसेंटली वारले होते आणि इतकी रडली ती, तिने माझ्याशी इतका वेळ गप्पा मारल्या. तर ह्या आठवणी मी कधीच नाही विसरणार. फार सुंदर आठवणी आहेत फॅन्सच्या. आणि आताच्या काळात तू म्हणतेस तसं सोशल मीडियावर तर इंस्टाग्रामवर रेग्युलरली मेसेजेस असतात की ताई आम्ही सिरियल अजूनही बघतो, आम्हाला फार आवडतं, तुम्हाला पुन्हा पडद्यावर बघायला आवडेल. छान वाटतं हे सगळं बघायला, खूप छान वाटतं. आणि टिपरे सारखी मालिका इतकी दर्जेदार, इतकी डिग्निटी असलेली गोष्ट आहे ती की त्यामुळे सगळे छान मेसेजेस येतात आपल्यापर्यंत. हे फार छान वाटतं की अतिशय रिस्पेक्टफुल, अतिशय छान असे मेसेजेस असतात कायम फॅन्सचे. आणि त्यातले जे एपिसोड असायचे ना ते पण खूप वेगळे असायचे. दरवेळेस वेगळ्या एपिसोड मध्ये एक वेगळा विषय हाताळला जायचा. असं कधी झालंय का की तू खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा एखादा प्रॉब्लेम फेस करत होतीस किंवा तुला एखाद्या गोष्टीचं उत्तर सापडत नव्हतं आणि तुला त्या एका एपिसोडमुळे किंवा त्या विषयामुळे तुला ते सापडलं, असं झालंय कधी? अगेन सेम गोष्ट मी बोलणार आहे, पण अगेन रिॲक्शन की एक एपिसोड केला होता आम्ही व्हॅलेंटाईन्स डेवर की मला एक ग्रीटिंग कार्ड येतं आणि ते कोणाकडून आलंय ते समजत नाही. आणि मग शिर्या ते शोधायला जातो मित्रांबरोबर की कोणी पाठवलं हे, कसं काय समजत नाही वगैरे. तर अशा गोष्टींना कसं रिॲक्ट व्हायचं असतं. आणि हे फार छान आमच्यात डिस्कशन झालं होतं त्यावेळेला की यु नो असं जेव्हा घडतं यंग मुलींच्या बाबतीत ते किती डेंजरस असतं, किती नसतं, काय होतं काय नाही.
तो एपिसोड. तर ते मला छान उत्तर मिळालं होतं की हे कसं हँडल करायची अशी सिच्युएशन आली तर. तेव्हा कॉलेजमध्ये तुझी एकदम हवा असेल ना, म्हणजे अरे, नवीन मस्त, नवीन हो. आणि मला वाटतं ती शलाका जी होती ती अशी एकदम अशी काय म्हणतात ती चुलबुली किंवा अशी गर्ल्स नेक्स्ट डोअर टाइप एक असते ना, की हो. तिला सतत वेगळं काहीतरी ट्राय करायचंय, करिअर ऍक्टिंग मध्ये करायचंय आणि अशी एकदम मस्त. सो मला असं वाटतं की तुझं तेच वय होतं, त्याच्यामुळे तू खूप जास्त रिलेट करू शकत असशील ना त्या वेळेला. अगदी अगदी तसंच वातावरण होतं. कॉलेजमध्ये काय एक वेगळी काय हवा होती तुझी? कॉलेजमध्ये धमालच आली. एक तर मी वुमन्स कॉलेजला होते ओ. SNDT ला, पण द मोमेंट पहिले एपिसोड एअर झाले आणि त्याच्यानंतर जो भाव मिळायला लागला कॉलेजमध्ये, राईट फ्रॉम प्रिन्सिपलनी येऊन मला कौतुक केलं होतं बोलवून, आणि मग सगळे प्रोफेसर्स म्हण, मैत्रिणी म्हण, आणि मग खूप मजा यायची कॉलेजमध्ये पण, आणि एस्पेशली शिवाजी पार्कला फिरताना सुद्धा की कुठूनही हागे ए शलाका अशी हाग यायची. तर छान मस्त मजा यायची. त्यामुळे शलाकाने तुला एक वेगळी ओळख ओळख दिली. दिली, ओळख दिली. म्हणजे अजूनही माझ्या काही मैत्रिणी मला शलाका म्हणून हाक मारतात. त्यामुळे शलाका हा तुझं नाव शलाकाच सेव्ह केलंय. की मी वळून बघते. ज्या वेळेला तुम्हाला कळलं सेटवरती शूट करताना की सिरियल इतकी गाजतीये, लोकांना आवडते, किंवा जे TRP जे आता त्याचं गणित बदललंय, पण त्यावेळेस मला असं वाटतं की ना ते खरंच एक प्युअर गणित होतं त्यावेळेस, की ती मालिका खरंच प्रेक्षकांना खूप आवडायची. त्यावेळेस एक तुम्ही काय साधारण तुमच्या रिॲक्शन्स काय होत्या? कारण का काम करत असतो आपण त्यावेळेस आपल्याला पटकन कळत नाही की बाहेर काय चालू किंवा लोकांच्या काय रिॲक्शन्स आहेत, पण आठवड्यातून एक दिवस असल्यामुळे तुम्हाला उरलेल्या दिवसात त्या रिॲक्शन समजत असतील. तेव्हा एक सेटवरती काय चर्चा असायची किंवा काय तुमच्यात कसं डिस्कशन व्हायचं की अजून काय वेगळं करता येईल असं? नाही, वेगळं काय, एक तर इतकं सुंदर काम होतं, तर वेगळं असं करण्याची गरज मला वाटली नाही कधी की क्या कोणाला विचारावं. पण डिस्कशन्स रोजच्या दरवेळेला भेटलो की हेच असायचं की कुठले फॅन्स काय म्हणाले, कोणाकोणाचे फोन आले, कारण ही सगळी मंडळी मोठे कलाकार होते, त्यामुळे खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी त्यांना अप्रिसिएशनचे फोन केले. माझ्या घरी तर रेग्युलरली फोन असायचा की हा एपिसोड आवडला, असं झालं. आणि मग एक दिवाळीचा एपिसोड होता जिथे विकास शिर्या मला ड्रेस घेऊन येतो एक फार सुंदर, तर मला ते त्याच्यात एक रेफरन्स होता काहीतरी करीना कपूरनी घातलाय तसा ड्रेस मला हवा वगैरे. तर फार गोड ना, लोक खूप इनोसंट असतात ती कशी की त्यांनी मला एक कशात ग घातलाय करीनाने तसा ड्रेस. फार छान, म्हणजे इतक्या गोड रिॲक्शन यायच्या. मग ह्याचं शेअरिंगच इतकं असायचं आमच्यामध्ये. किंवा मला आठवतं हा केदारने किस्सा सांगितला होता की परीक्षेमध्ये एका मुलाने लोकमान्य टिळकांचं नाव लिहायचं तर तो बालगंगाधर टिपरे म्हणून लिहिला होता. तर असे किस्से घडायचे, त्यामुळे ह्याचं शेअरिंग इतकं असायचं, फार एन्जॉय करायचो आम्ही ते सगळं. आणि त्यावेळेला अजून वेगवेगळ्या गोष्टी तर घडतच असतील, पण ज्या वेळेला एक असं असतं ना की आपल्याला ओळख मिळते, पण त्यावेळेला ना आपले पाय कायम जमिनीवर राहणं हे पण खूप महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की आपण हे प्रयत्न करतोच, पण ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा हा आपल्या आई वडिलांचा सुद्धा असतो. त्यावेळेस आई वडिलांकडून तुला कशा पद्धतीने सपोर्ट मिळाला? 100% सपोर्ट, 100%. म्हणजे तेच इतके एक्साइटेड होते माझ्यापेक्षा जास्त. त्यामुळे अगदीच म्हणजे, आणि सेटवर आई सोबत येणं किंवा भाऊ सोबत येणं, बहीण येणं वगैरे हेही सगळं घडलेलं आहे. आणि मी म्हणलं तर सगळं की घरी वातावरण होतं तेच सेटवर वातावरण होतं. त्यामुळे ना एक ते टिपिकल एज असतं 18 ते 20, ज्यात खूप आपण संस्कार आपल्यावर होत असतात. त्यामुळे घरचे जे मला सांगत होते की इथे जे मी शिकत होते ह्या माणसांकडनं सगळ्यांकडून, ते इतकं सेम होतं सगळं. त्यामुळे असं सगळं आनंदीच वातावरण होतं की माझे घरचेही सगळ्यांचे इतके मिसळले छानपैकी. आणि माझ्या घरचे खूपच कूल आहेत. हो, दोघंही, आई बाबा काय, भाऊ बहीण काय, असं एकदम चिल आहेत. त्यामुळे असं कधीच नव्हतं की तू हे काय करतेयस किंवा तुला हे करिअर करायचंय का वगैरे, असा कधी प्रश्नही आला नाही. टिपरे हे सगळे मिळून एकत्रित ऑन सेट आणि ऑन स्क्रीन सगळे एन्जॉयच करत होते. शलाका मधली अशी कोणती एक गोष्ट आहे की जी तुला असं वाटतं की ती तुझ्यात पण आहे आणि तुम्ही दोघी सारख्या आहात? खूप असतील अर्थात, तुला खूप गोष्टी वाटत असतील, पण अशी एक म्हणतो ना एक प्रकर्षाने जाणवते.
आय थिंक अटॅचमेंट, फॅमिलीशी किंवा लोकांशी अटॅचमेंट, एक हळवेपणा फार सुंदर एका एपिसोड मध्ये दाखवला होता की आबा म्हणतात की मी अमेरिकेला चाललो शैला आत्याकडे, आणि तेव्हा जी तिची घालमेल होते सगळी ती आजही माझी होते. माझे आई वडील गेल्या महिन्यात म्हणाले आम्ही जरा बहिणीकडे जाऊन येतो ऑस्ट्रेलियाला, आणि माझं जे चालू आहे ती अगदी म्हणजे तो हळवेपणा किंवा ती जी अटॅचमेंट आहे ती फारच त्या कॅरेक्टर मध्ये माझी आहे. तू आता अमेरिकेचा विषय काढलास म्हणून तू ज्यावेळेस अमेरिकेला गेलीस तेव्हा तुझ्यासाठी हे सगळं खूप कठीण गेलं असेल ना? म्हणजे इथे जी एक सतत तू बाहेर गेलीस की लोक तुला ओळखायचे किंवा एक तुला फॅन फॉलोईंग होतं, इथे तिथे गेल्यानंतर थोड्याशा गोष्टी बदलल्या असतील. तो काळ कसा होता तुझ्यासाठी? एक तर खूप नवीन बघण्याची शिकण्याची जी हौस होती, त्यामुळे मी खुश होते त्यावेळेला. एक फार छान गोष्ट म्हणजे मराठी ग्रुप्स तिथे होते, आमचाही होता. ओके. आणि कोणाचे ना कोणाचे आई वडील यायचे आणि ते इतके खुश व्हायचे शलाकाला बघून. आणि मला आठवतं इंडियन कम्युनिटीज जे एक्झिबिशन्स असायचे, इव्हेंट्स असायचे ना, आम्ही आवर्जून जायचो त्याला. तिथे मला काही फॅन्स भेटलेले, त्यामुळे फारच भन्नाट गोष्ट होती. त्यामुळे तिथे मिस केलं, हे सगळं ऑफकोर्स मिस केलं, पण काही प्रमाणात तिथेही मिळालं. असं झालं. मुलाला मालिका दाखवलीये का? मुलांनी लॉकडाऊन मध्ये मालिका बघितली आणि तो इतका फॅन झालाय. आणि त्याचं असं म्हणणं आहे की म्हणजे मी आई आहे म्हणून नाही, पण तो म्हणला ही बेस्ट सिरियल आहे. लकीली फॉर मी ही इज स्टडिंग सिनेमा. त्याला करायचंय अॅनिमेशन, सिनेमा वगैरे अशी स्वप्न त्याची सगळी आता आहेत. त्यामुळे तो टिपरेचं इतकं मला काही काही रेफरन्सेस देत असतो ना, फारच म्हणजे मला कमाल वाटतं हे सगळं, की काय मजा आहे ही, की त्यालाही इतकं आवडणं, त्याने इतकं अप्रिशिएट करणं. कारण खरंच सांगते, आई वडील किंवा मुलांनी अप्रिशिएट करणं ही सगळ्यात मोठी दाद असते कोणाहीसाठी. त्यामुळे आय एम व्हेरी लकी. आणि दाद ही तर प्रत्येकाला मिळायलाच हवी, कारण मला असं वाटतं ती कामाची पोचपावती असते आणि त्याच्यासारखं मोठं बक्षीस असू नाही शकत. त्यावेळेस तुला चाहत्यांकडून दाद तर मिळतच होती, नातेवाईकांकडूनही मिळत होती, पण इंडस्ट्री मधल्या अशा कोणत्या कलाकारांची एक अशी दाद तुला मिळाली जी तुला कायम लक्षात राहिली किंवा तो तू एक आशीर्वाद समजतेस? मला वाटतं सगळ्यांचीच. कारण तुला सांगू का, त्या काळात पुण्यात एक काही थिएटर कल्चर म्हणजे मी थोडं फार केलेलं आहे कल्चर जे होतं, तर तिथे गेल्यावर सगळे लोक इतकं कौतुक करायचे टिपरेचं की अरे वा. आणि मला दाद कुठली छान वाटते की आमचे काही मित्र होते त्यावेळेला, ते मला एक छोटा रोल देत होत्या, विचार न केदारला. ही मला जास्त दाद वाटायची की आय एम डुईंग समथिंग सो ग्रेट की एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ इट. तर ते मला खूप आवडायचं. क्या बात आहे. मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. आणि आता मी सुद्धा वाट बघते की तू कधी आता आम्हाला चित्रपटात किंवा मालिकेमध्ये बघायला मिळशील. तुला कोणतं माध्यम जास्त सोपं वाटतं, की चित्रपट की मालिका सध्याच्या काळानुसार बघायला गेलं? आय कॅनॉट रिअली से. कठीण काय वाटतं? उलट कठीण खरं तर थिएटर आहे, जे मला अजूनही भीती वाटते त्याची. पण मला असं वाटतं कदाचित चित्रपट जास्त कठीण असावा, कारण त्याला बरेच असे ऍस्पेक्ट्स असतात की तुम्हाला तेवढ्या ह्याच्यात बसवायचंय, हे करायचंय. मालिका नाही म्हणलं तरी तुमच्याकडे थोडा वेळ असतो. आणि मी म्हणलं तसं की आताच्या काळात मी काम केलेलं नाहीये, त्यामुळे मग मी नाही म्हणू शकत की हे बरोबर आहे की हे नाहीये असं. त्यामुळे मला असं वाटतं चित्रपट विल बी मोर डिफिकल्ट. आता मला तुला एक गमतीशीर प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येकाची अशी इच्छा होती, म्हणजे लॉकडाऊन मध्ये तू जसं म्हणालेस खूप जणांनी लॉकडाऊन मध्ये सुद्धा मालिका बघितली आणि सगळ्यांची अशी इच्छा होती की भाग 2 यावा मालिकेचा. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर काही गोष्टींमुळे ते शक्य नाहीये. आणि जसं आपलं मगाशी बोलणं झालं आधी की ती जी एक इमेज आहे ती तशीच राहिली पाहिजे, यासाठी तो भाग 2 येत नाहीये. पण जर का तुला एक असं आता आपण सेगमेंट समजा दिलं की भाग 2 हे जर का चित्रपटाच्या रूपामध्ये समजा येणार असेल आणि तीच तुमचीच फॅमिली असेल, सगळे तेच कलाकार असतील, तर त्याची गोष्ट साधारण कशी असेल? अरे बापरे. गोष्ट एक तर 100% म्हणजे आता 20 वर्ष झाली आहेत. लोकांच्या मनात टिपरे फ्रेश असली तरी टिपरे घडून 20 वर्ष झाली आहेत. आता 2024 आहे. मला वाटतं 2004 साली डिसेंबर मध्ये शेवटचा एपिसोड एअर झाला होता. तर 20 वर्षांनंतर आता काय आहे परिस्थिती, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय. म्हणजे ऑब्व्हियसली शलाका या कॅरेक्टरला नवरा आहे, मुलं आहेत, किंवा आबांचं वय काय आहे, श्यामला शेखर किती
म्हातारे झालेत किंवा शिर्याचं लग्न झालंय त्याची मुलं, अशी सगळी छान काहीतरी गोष्ट असू शकते त्याची म्हणजे. आणि मग काय चॅलेंजेस आहेत, कारण टिपरे वॉज बेस्ड माहिती दिलीप काकांचं अनुदिनी जे पुस्तक आहे त्याच्यावर, पण त्याच्यातनं दैनंदिनी होती ती, त्यामुळे दररोज घडणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यातून घडणारी गोष्ट आणि त्याला एक मॉरल असायचं, असे ते एपिसोड्स होते. त्यामुळे जर असं काही प्रोजेक्ट फ्युचरमध्ये झालं तर तेही मला वाटतं त्याच ह्याच्यावर बेस्ड असावं की आता काय चालू आहे आणि त्या ह्याच्यात ही फॅमिली कशी बसते. तर छान आयडिया छान आहे तुझी ना. तर तुला प्रत्येक कलाकारांकडून ना काही वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. त्यावेळेस जसं मी मगाचपासून म्हणते की तुझं तेच वय होतं, त्याच्यामुळे ते एक आपलं असं वय असतं की त्या वयामध्ये आपण खूप गोष्टी शिकत असतो, नवीन माहीत करून घेत असतो, खूप गोष्टींची आपली ओळख होत असते. तुला अभिनय करता करता आणि सेटवरती सगळ्यांकडून काही गोष्टी शिकता शिकता अशा तुझ्या खऱ्या आयुष्यासाठी काही गोष्टींचा उपयोग झाला का? की जसं आपण म्हणतो की चांगल्या मित्रांची निवड करणं असेल किंवा आपल्या करिअरचा विचार करणं असेल किंवा इतरही अनेक गोष्टी असतील, जे आपण म्हणतो ना की बारीक बारीक गोष्टी असतात ज्यात आपली जडणघडण होत असते. अगदी 100%. म्हणजे प्रत्येक कडून वेगळं असं, म्हणजे दिलीप काकांकडे बघून मी शिकले की किती अभ्यास केला जातो एका कॅरेक्टरसाठी. तुम्ही ते रोज प्रॅक्टिस करायचे, टिपरे सुरू असेपर्यंत दररोज, नुसतं सेटवर नाही. ते ज्या पद्धतीने स्क्रिप्ट वाचायचे, जे बोलून बघायचे की किती मेहनत घेतली पाहिजे एका गोष्टीसाठी तुम्ही, तेव्हा ते काम किती छान दिसतं, हे मी त्यांच्याकडून घेतलं. शुभताईकडून कॉस्ट्युम्स, ओव्हरऑल अपिअरन्स आणि सगळं. राजन काकाकडून व्हॉइस, त्याचा आवाज फार छान आहे. हा, आणि तो गाणी गात असायचा सेटवर सतत, मालिकेतही अधेमध्ये. हो येस, अगदी. तर ते शिकले. तर अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी शिकून ह्याचा ऑफकोर्स आयुष्यात उपयोग होतो आपल्याला. की आणि हे मी 100% शिकले की तुमचं कामाकडे लक्ष असेल आणि तुम्ही कामात 100% जर देत असाल तर, आणि तुम्ही तुमचं एक कॉन्शियस क्लिअर ठेवलं त्या बाबतीत, कामाच्या बाबतीत, तर तुमच्याकडे ना युजली काहीही आपण काय म्हणूयात, वाईट गोष्टी म्हणूया, मला फालतूगिरी हा शब्द वापरायचा नाही, पण ती पोहोचत नाही तुमच्यापर्यंत. तुमची डिग्निटी राहते त्यामुळे. तर हे मी शिकले. क्या बात आहे. आणि ह्याला आपण संस्कार म्हणू शकतो. खरे. केदार सरांचं तुझं नातं आम्हाला माहिती आहे की त्यांनी म्हणजे इतक्या छान वेगळ्या पद्धतीची भूमिका, आणि त्यानंतर मी तुमचा आधी एक इंटरव्ह्यू पाहिला होता, त्यातही ते भरभरून बोलत होते. आज जर का केदार सरांना एक छान गोड मेसेज द्यायचा असेल तर काय देशील, काय संदेश देशील त्यांना? मला विचार करावा लागेल, कारण केदारशी एक तर बराच टच असतो, त्यामुळे सतत त्याला सांगणं आणि हे माझं चालू असतं. त्यामुळे प्लीज असंच तुझं काम छान चालू ठेव आणि असंच आम्हाला छान छान काहीतरी बघायला दे. काम असेल तर नक्कीच दे, हे मी तुला सतत सांगत असते. हो, दॅट्स इट. क्या बात आहे ताई, खूप छान वाटलं मला गप्पा मारून तुझ्याशी. आणि खरंच आम्ही वाट बघतोय, त्याच्यामुळे आता तर केदार सर सुद्धा बघतील, त्याच्यामुळे आय एम डॅम शुअर की पुढच्या काही महिन्यात किंवा पुढच्या काही वर्षात तू आम्हाला छान वेगळ्या प्रोजेक्ट्स मधून पाहायला मिळशील. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू खूप छान आहेस, आणि मला खरंच असं वाटलं नाही की आपण पहिल्यांदा भेटलो. ती जी शलाका मी पाहिली होती, मला असं वाटलं की मी त्याच शलाकाला परत भेटलीये, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं तू वेळात वेळ काढून आलीस. थँक्यू सो मच. आणि तुला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आणि तुझे छान काम करते, तुझी जी वर्कशॉप्स आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तू छान आज आमच्याशी गप्पा मारायला आलीस वेळात वेळ काढून, त्यामुळे तुला आमच्याकडून एक छान छोटस गिफ्ट आहे. हे VSB कडून गिफ्ट आहे तुला, कलाकृती मीडिया आणि VSB. तो ह्याच्यामध्ये छान त्यांनी परफ्युम्स दिलेले आहेत. वंडरफुल, माय फेवरेट थिंग. थँक्यू. थँक्यू सो मच. वेलकम. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.